आपण नारुतो बघूया ना त्याच्यानंतर. आधी सुरू तर त्याच्यानंतर करूया. नारुतो बघूया की नाही? हो, आधी सुरू करूया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. नमस्कार असे असतात, असा असतो नमस्कार. असा नसतो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. सूर्यनमस्कार पण दाखवतो, आता संध्याकाळ झाली म्हणून, नाहीतर सूर्यनमस्कार दाखवला असं तुम्हाला. सो आज आम्ही आलोय घेऊन आमचे पुराणे जुने विचित्र असे वेंगळे आणि काय अजून काय बोलू शकतो, खूप असे डेंजर फोटो जे आमच्या मते आहेत. खूप डेंजर होते पण ते सगळ्यांना दाखवू नाही शकत ना. मी माझ्या मनाची म्हणजे सगळीकडून मी माझी तयारी करून घेतलेली आहे. कॉज मला माहीतच नाहीये की काय फोटोज आहेत ना, त्याला माहित आहेत की काय फोटोज आहेत. आम्ही रॅन्डम फोटोज काढलेत. आम्हाला माहित नाही एकमेकांनी काय फोटो काढलेत. आमचे डेंजर फोटो पण आहेत, चांगले फोटो पण आहेत. चांगले तुम्ही इंस्टाग्राम वरती बघताच. जर तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करत असाल तर तुम्ही बघाल. करतायत ना विदाउट एनी फर्दर डिटेल. आपण मला असं वाटतं आपण हे सुरू केलं पाहिजे. मी वाईट असं नाही म्हणणार. वाईट म्हणजे ते वाईट नव्हते, त्या टाइमचे एक नंबर फोटोज होते. मी वाईट नाही म्हणणार, म्हणजे एस्थेटिक वगैरे हे आता आलंय. आपण 90s मिलेनियल्स आपण जे काय आहेत ते त्यांच्यासाठी तेच एस्थेटिक होतं. एस्थेटिक म्हणजे ती जी पद्धत होती ना, ती अशी वाली असं पकडून असं करून फोटो काढायची. ते फोटो तुम्हाला गॉड, मला लगेच असा फ्लॅशबॅक गेलाय, अक्षरशः फ्लॅशबॅक गेलाय. काय सांगत नाही मी. पहिली सुरुवात तिच्यापासून करूया. अच्छा, हे तूच ठरवलं? हो, मी ठरवलं, कारण मी ब्लॉग ओपन केला आहे. कधी नव्हे तर मी करतो. रेडी, टटंग 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 टटंग. हे काय म्हणजे तू हैदराबादी ही आहे का? ते असं नाही का हैदराबादी कोण त्या कोण असतात? हैदराबादी कोण असतात त्या? हैदराबादी कोण असतात? खला, हैदराबादी खला, त्या ऑरेंज केस वाल्या जंड खाना बोलत असतात. कुठलं गाणं होतं ते? ते सगळेच गाणी होते बॉलिवूड वाले, सगळेच गाणी. यम्मा 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 जिंदगी कल हम गाऊंगा. ओ गॉड, लिटरली काय लुक आहे हा. बट माझं एक्सप्लेनेशन आहे यावरती. ऍक्च्युली गावी आहे ना नाटक होतं आणि नाटकामध्ये मला तसा रोल होता, त्यामुळे मी ते हायलाईट केले होते आणि ते कॅरेक्टरसाठी केलं होतं मी, जेव्हा मी ऍक्टिंग करायचो. सो मला माज कसला आहे भाई, कॅरेक्टर होतं ते माझं. मी पूर्ण गावी ते कॅरेक्टर घेऊन फिरत होतो. खूप डेडिकेटली काम केलं होतं मी. गावी होतं नाटक, म्हणजे गावी असं करतात ना आपण वर्षभराचे सगळे एकत्र मे महिन्यात येतो ते तसं वाला. आणि तेव्हा काय सुरुवात होती सगळी, त्यामुळे मजा करण्यासाठी केलं होतं. केस लालवाले ते जाऊ देत, ते तेव्हा तुझे केस असे जरा सरळ होते, इतके कर्ल नाही वाटत. म्हणजे त्या लुक मध्ये तो कट, आय गेस तो हेअरकट केला, त्याच्यामध्ये ते जास्त कर्ल नाही दिसत. कर्ल्स मी ठेवायचोच नाही तेव्हा, आम्ही प्रॉपर उभे म्हणजे करायचो. हे तुझे कसे हे नॅचरल आहेत ना, हे आता वाढवलेत म्हणून वाढवले नाही, पण तुझे नॅचरलच कर्ल्स आहेत. पण त्या कट मध्ये ते कर्ल्स इतके समजत नाही. हो, कोंबडा झाला होता ना माझा तेव्हा. ठीक आहे, चल Side मूव ऑन टू कोंबडा. नेक्स्ट. हो, मी हैदराबादी खाला काय? ठीक है, देखा जाएगा, हम देखेगा. मला बघवत पण नाही, म्हणजे मला माहिती आहे की मी कुठल्या लेवलला खाली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जजमेंट लेवलला वरती येऊच शकता आता. ओ गॉड, आज की रात है जिंदगी. पण मला माझा हा फोटो आवडतो. का आवडतो मी त्याला रिझन सांगते का आवडतो. भाई भुक्कड पहिल्यापासून होती. बाय द वे, या फोटोमध्ये बारीक वाटते, कारण मी बारीक होते तेव्हा. बारीक झाली होतीस तू. नाही, पण मी बारीकच होते तेव्हा. पण ते त्या हिशोबाने तेव्हा असं वाटायचं की बाई नाही जाड आहे, अजून बारीक व्हावं. पण आता गालामुळे वाटत ते आता पण तेच होतं. माझं नॉर्मलच आहे, पण माझ्या या गालांमुळे मी फ्लफी दिसते. कमाल दिसत होती. पण ती बायको माझी तेव्हा आमची ओळख नव्हती. पण मला माहितीये, मला ना हा टॉप आवडायचा
टॉप आहे टी शर्ट. हा नाही टॉप होता हा, पण हा मला खरंच आवडायचा आणि मी खूप घातला याला, खूप खूप म्हणजे खूप. आय हॅव एक्सप्लेनेशन टू माय हेअर्स. डोंगर जे आय डोक्यावरती स्वेअर तेव्हा बनवायचे तेव्हा तेव्हा. सगळ्या मुलींनी ते केलंय. आय मला स्वेअर आय जे- नॉट द ओनली वन. मी हिचे खूप विचित्र फोटो नाही काढलेत जसे हिने काढलेत ना माझे. अजिबात नाही. हा, तसे अजिबात मी नाही नाही. काढलेत. मी मी- माझ्या मी- बायकोची सुंदरता जपायचा प्रयत्न नाही. केलाय. कारण माझी मी बायको अजिबात माझ्यासाठी नाही. कशीही असो ती सुंदरच आहे. कळलं? भले ती डुक्कर का दिसेना कधी कधी, पिगू, दुकलीन. मी 2 सेकंड अगोदर लाजले होते. 2 सेकंड पण नसतील झाले. काय डुक्कर बोलून बाजूला झालेस तुम्हाला. डुक्कर नाही बोललो मी तुला. डुक्कर बोललास तू. डुक्कर- ऑन कॅमेरा डुक्कर बोललास. दुकलीन बोललो. माझी Just पसंत. shut up. त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या फोटो मध्ये देईन मी तुम्हाला. मूव ऑन बोललो आणि मूव तिकडे केला मी. या फोटोसाठी आपण दोघं पण उत्तर देऊ शकतो. आम्ही या फोटोसाठी खूप मजेशीर किस्सा आहे हा. मरीन ड्राईव्हचा फोटो आहे. ज्या दिवशी मी तिला विचारायला गेलो त्यावेळेचा फोटो, आणि आम्ही खूप सिरियस बोलत होतो एकमेकांच्या लाईफ बद्दल. खूप सिरियस. तेव्हा हा म्हणजे लाईक पीक वरती लाईक हा. तो मला सिरियसलीच विचारलं की भाई नाही म्हणजे मला असे असे फिलिंग्स आहेत आणि आम्ही सिरियस टॉक चालू आहे हा. की असं आहे आणि तसं आहे. आणि- शांतपणे बसून आम्ही बोलत होतो आणि का माहित नाही आम्ही बोलतोय, आणि हा बाजूचा जो कपल होता तो त्या खूप couple- प्रॅक्टिकली तो खूप डिस्टन्स वरतीच बसला होता. डिस्टन्स वरती हा. बसले होते, पण ते आमच्या डिस्टन्सच्या, आणि का माहित नाही खूप ज्या पद्धतीने ते फोटो काढत होते, ज्या पद्धतीने ऍक्च्युली बोलत ते होते, कपल नव्हते. लिटरली कपल होते. नाही ते कपल नव्हते. ती एक मुलगी म्हणजे त्यांचा ग्रुप होता आणि ती एक पोरगी होती जी फोटो काढत होती आणि तिने म्हणजे तेव्हा सेल्फी ट्रेंड सेल्फी सेल्फी काढायचो ना हा आपण. सेल्फीज selfie होते काढायचो. तेव्हा. पण ते तर असं समजा धरूनच आपण सेल्फी असं काढतो ना, आता कॅमेरावरती बघा तुम्ही, मी सेल्फी दाखवतो. स्टिक तेव्हा खूप Selfie रेअर stick नाही, होतं. आता- रेअर होतं तेव्हा. आता असं हातात पकडलाय मोबाईल तिने, आणि लिटरली तेव्हा काय स्टाईल होती माहित नाही, ती अशी वाली इधर ती अशी- अशी अशी किंवा ती किंवा अशी होती ना, हा लाईक अशी होती ती. तर त्याच्यामध्ये तिने युनिक स्टाईल काढली होती, ही जी काढली आहे ना, आणि ती लिटरली अशी बघत होती. आणि ती कानडवरी अशी बघत होती म्हणजे मोबाईल तिने असा ठेवलाय आणि ती फुल अशी मान अशी करून ती अशी बघत होती. आणि आणि मी हा ट्राय केला. त्यांनी आम्ही सिरियस टॉक करताना हे आम्ही बघितलं. आम्ही दोघंही थांबलो म्हणजे वी लिटरली टुक अ पॉज आणि त्यांनी तेवढ्यात मोबाईल काढला आणि त्यांनी त्याचा ट्राय केला आणि तो फोटो क्लिक केला. तो हा फोटो आहे एक्झॅक्टली. भाई साहेब आठवणी येते आठवणी. ओ गॉड. दुसरा फोटो मला खूप आवडतो. ह्याला आवडतो म्हणजे मला अजून एकदम असं दगदग होते. म्हणजे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ते काय असू शकतं मला माहित नाही. एवढी भारी दिसते ना माझी बायको या फोटो मध्ये. तुम्हाला दाखवतो मी मला आता. अजून असं फास्ट होतंय हा. आता. तू जेवढं बोलतोयस ना तेवढं अजून मला फास्ट होतंय. ऐसे धगधग हो रही है मेरे को. हा फोटो. छान फोटो आहे. मला खूप आवडतो हा फोटो हिचा. कारण खूप काय- जुना काय photo आहे. फ्लॉन्ट करते बघा माझी बायको. काय फ्लॉन्ट साडी करते. साडी मला पहिल्यापासूनच आवडते म्हणजे लाईक म्हणजे इथे मी ठरवलं हीच आपली उचलून येणार हिला. मूव ऑन टू नेक्स्ट. ये क्या है? Aspire to थांब inspire थांब. before you थांब. expire. एक तर ते 2. दुसरी गोष्ट बिफोर. before. आणि तो जो काय फॉन्ट आणि सगळ्यात पहिली गोष्ट हे का लिहिलं आहे. Excuse me, मी कूल दिसतोय किती चिकणा दिसतोय माहिती आहे. त्यात तू हसत पण नाहीये. हो अंडरवर्ल्ड में जिक्र यारा के नाम का. त्याने हा selfies फोटो काढले. मला माहित नाही चांगला आहे माझ्यासाठी. कारण मी या फोटोला White घेऊन nights फ्लॉन्ट आहे. करायचं. त्याच्यावरती खूप कमेंट्स आल्या होत्या मला. काय बोलू नका. आता पण येऊ शकतात कमेंट्स त्याच्यावरती खूप. मला मजा येते हे करायला. अभी बदत है भाई, अभी बदत है. ओ शिट. 4 दिवस आंघोळ नाही केलेली वाटते. असं वाटतं 5व्या दिवशी मम्मीने लात मारून आंघोळीला पाठवलं असेल. चल निघाला आतमध्ये. अगेन ओव्हर हिअर.
मला केसाची हेअरस्टाईलच खूप पण आवडते. माझे हेअर्स बघ ना तेव्हा पण मस्त लॉंग नाही, नाही, ते काय आता ते हे नको लपवायचा प्रयत्न नाही. लपवतच नाहीये मी, केसांचे लेंथ वाईज बोलते. बघ ना किती छान लॉंग होते. पण हे जे काही इथे वरती चाललं होतं म्हणजे कुठले कुठले पक्षी येऊन बसणार होते मला पण नाही माहिती. 4-5 पालींची अंडी पण असतील त्याच्यात. मूव ऑन टू नेक्स्ट. हा, तुझंच आहे. माझंच आहे ना. हा. चलो मूव ऑन टू नेक्स्ट. आयुष्यातला गोड फोटो जो मला आठवत नाही अजून कारण मी एवढूच होतो. किती गोड ते, आय थिंक किती सो गोड. हा सिंगल फोटो आहे पप्पांचा आणि मम्मीचा माझ्यासोबतचा. कारण ताईचे आहेत फोटो यांच्यासोबतचे, माझ्यासोबतचा नाही आहे. पप्पांचा फोटो आणि मम्मी असे आम्ही तिघं एकत्र असलेलाचा. एवढा गोंडस दिसतोयस ना तू, एवढा ते गोंडस. गोंडस जाऊ देत, माझ्या बाप्पाच्या डोळ्यात जी चमक आहे ना ती बघून मला लय खूप आनंद होतो. मम्मी तर बाई ती दे आर इतक्या सो असतेच. हॅपी, एवढे हॅपी आहेत ना ते. मस्त लाईक फ्लॉन्ट करतायत. दिस इज आवर चाइल्ड. ते माहितीये कुठला तो मूवी लायनचा आपला हा सिम्बा मध्ये कसं हा, बाई. दत्ताचा वाला सीन आहे हा. बाई, माझा बारसा म्हणजे तुझा बारसा नव्हता, इन शॉर्ट तुझं ते प्री लग्न होतं. एकटाच लग्न होतं. प्री लग्न हा, होतं. एक- पप्पांनी खूप मोठा बारसा केला होता त्यावेळेस, जेव्हा आम्ही चाळीत राहायचो चुलत्यांच्या घरी, माझ्या भावाच्या घरी. तेव्हा तू विचार कर जर तेव्हापासूनच आपण जर एकत्र असतो तर भेटलोय आपण एकत्र. नाही तसं नाही मी म्हणते. म्हणजे ते मला माहितीये, आपण ते आपल्याला माहितीये, ती लॉंग स्टोरी आहे म्हणून आम्ही ती सांगत नाही आता आता. नाही, तुम्ही पुढे बघा. पण समज जर आपण खरंच असे ते एकत्र असतो तर मग ते कसं वाटलं असं ना. म्हणजे लाईक तू आणि मी अशी भोंगद्यासारखी आहे लिटरली तेव्हा पण. तरी पण बुटकीच असतीस माझ्यापेक्षा. तू चांगला हसत होते यार. जा. हा? मी म्हणत होते मी क्यूटच होते ना तेव्हा पण. म्हणजे लहान Cute असताना. म्हणजे भाई, म्हणजे teddy मला bear नाही होते, माहिती teddy हा bear. लहान असतानाचे फोटो माझे टाकणार मी आहे की नाही क्यूट मला नाही होतो. माहिती. ही अक्षरशः मी क्यूट टेडी बेअर होती. मी package होती. अक्षरशः फ्लफी टेडी बेअर, लाईक प्रॉपर टेडी बेअर होते मी. म्हणजे त्याचं तोडच नाही. माझे लहानपणाचे फोटो लिटरली टेडी बेअर होते मी. मला बोलली होती ना खूप की गॉगल लावणीचे फोटो आहेत, ते जे पफ काढलेलं आहे. पफ बद्दल आपण आता बोलूयाच नको, कारण ते आता म्हणजे कायच, मी माझी कर्म घेऊनच चालते. मी एक्सेप्ट केलंय ते. दात बघा एकदम साफ. तो कुठला गॉगल 4 रुपयाचा घातलाय काय माहिती. कुणाचा गॉगल? हा फोटो काय माहिती भाऊचाच होता वाटतं. हा फोटो कोंडेश्वरचा आहे. म्हणजे बदलापूरला जे राहतात. by the way- मला असं वाटतं ही जी बॅग आहे ना इथे, ही जी हिच्या बाजूला ठेवली ती आय थिंक यांच्याकडे अजून पण आहे. नाही आहे मी ती पाहिली ती आहे ती ना. हा. नाही ती नाही आहे, ही वेगळी. ही फाटून मी फेकून पण दिली आहे. फेकली आहे ती दुसरी आहे. फुल आम्ही पिकनिक वाईब आहे. हा ही ऍक्च्युली म्हणजे जे बदलापूरला राहतात त्यांना माहिती असेल, कोंडेश्वरचा हा फोटो आहे. पावसाळ्यातच होता. आम्ही सगळे फॅमिलीज वगैरे गेलो होतो. आता तिथे खूप म्हणजे रिस्की झाल्या, म्हणजे नाही पाठवतात म्हणजे, पण तेव्हा आम्ही जायचो. आणि ऍक्च्युली तेव्हा छान हा आहे. फोटो मध्ये जो आता आहे ना, तेव्हा आपण एकमेकांना ओळखत होतो का? नाही ओळखत असतो तर तुला माहिती नसतं, तू पण आलाच पण आला असता असतो. ना मग. बरोबर. ओके, माझ्या साईडने द लास्ट वन. आता माझ्या साईडने ठीक आहे. जे मगापासून जे चाललंय की हे का करतोय, तुझं काय चाललंय, का चाललंय. पण हा तो नाही, मला पूर्ण करू दे आधी. तो फोटो चांगला आहे. तो फोटो त्याप्रमाणे जो काढलेला आहे तो चांगला आहे. पण त्या एरामध्ये म्हणजे हे रिअल लाईफ मध्ये पण मी त्याला, रिअल लाईफ म्हणजे आता पण रिअल लाईफच आहे आमची, मी तेव्हाही त्याला हा प्रश्न विचारला होता की तुझ्यामध्ये असा एक टाइम होता, एक फेज होता मध्ये, तो उगाचा ऍटिट्यूड दाखवायचा. उगाच म्हणजे कधी कधी तर मला पण म्हणजे का नंतर म्हणजे आम्ही जेव्हा भेटायचो, नंतर आम्ही जेव्हा रिलेशन होते किंवा आम्ही पहिले फ्रेंड्स होते तेव्हा पण अचानक माहित नाही ऍटिट्यूड दाखवत. मी तेव्हा पण त्याला प्रश्न विचारलेला की तो ऍटिट्यूड का दाखवतोय, कशासाठी दाखवतोय, का ह्याच्यात कुठे ऍटिट्यूड दिसतो? ह्याच्यामध्ये कसं अरे बाबा मी रिसॉर्टला गेलो होतो. माझं काय माहित नाही, रॅन्डम काढलेला फोटो आहे अक्षयने. अक्षय म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा.
ट्रेंड होता असं हे जे घातलंय मी रोनाल्डोचं या हा, सणांचा हा. तो एक ट्रेंड होता. आणि तो जो चष्मा घातलाय मी त्याला काच नाही. आणि वेफेअरचा तेव्हा ट्रेंड आला होता की विदाऊट काचचा वेफेअर गॉगल घालायचे सगळेजण. कशासाठी माहित नाही, आता मला आठवत नाही कशासाठी घालायचे, पण कूल वाटायचं पाहिजे. फोटो चांगला आहे, मला फोटो आवडला, फोटोचा काहीच प्रॉब्लेम फोटो नाही. सोड, पण माणूस मी पण चांगला आहे. मी त्याच्यामध्ये असं होतं की भाई साहेब ते म्हणजे थेंब का- घाणवटीच्या खाली का किती मस्त पडलाय. attitude का दाखवतोय हा इकडे पण पण मी ऍटिट्यूड नाही दाखवत आहे. असं बोलायचं. असं पण नाहीये ते. मी ते असं आहे, बाबासाहेबांनी दिलं, बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलं म्हणून ऍटिट्यूड आहे. करेक्ट आहे. ओ मगाशी जे मी डुक्कर बोललो होतो त्याचा रेफरन्स हा फोटो होता. मी उगाच नाही बोललो होतो, उगाच अणबणचण बोलायचं म्हणून नाही बोललो होतो. माझ्याकडे डुक्कर खूप वर्षापासून आहे. मी हे असे चाळे करते, मला पण माहिती आहे. किती गोड दिसते त्याची तू. मी अजूनही करते. मी लिटरली माझे जे क्लोज वन्स आहेत त्यांना मी कॉल करून व्हिडिओ कॉल करून असे वेडेवाकडे तोंड करत असते अजून पण. माहित नाही मला हे का आवडतं पण मी हे करते. ह्या कारणास्तव म्हणजे बोलतात ना की आम्ही परत ते फोटोज आपल्या मोबाईलमध्ये बघायला सुरुवात केली. तर ते असे छोटे क्षण जे आहेत ना ते असे परत यायला सुरू झाले. मेमरीज जे कुठेतरी आपल्या कोपऱ्यात जाऊन बसले होते ते परत असं यायला सुरू झाले. सो तुम्ही पण ऍक्च्युली करा तुमच्या फॅमिली सोबत, पार्टनर सोबत, कोणासोबत, आई सोबत, बहिणी सोबत, पूर्ण फॅमिली सोबत तुम्ही पण करा. हे ऍक्च्युली मजा येईल तुम्हाला. ते ज्या फोटोच्या मागच्या ज्या स्टोरी असतात ना त्या तुम्हाला असे रिकलेक्ट होतील ना, खूप मजा येईल बघायला. असं सपोर्ट करा आम्हाला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे इंस्टाग्राम वरती तुम्ही जे प्रेम दाखवताय, थँक्यू फॉर दॅट. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. खूप छान सपोर्ट मिळतोय, खूप छान सगळं जुळतं पण आहे. आम्हालाही मजा येते सगळं करायला. आणि हे जे काय चालू आहे आज, म्हणजे हा ब्लॉग तुम्ही जो काय बघितलाय त्याच्यानंतर तो अजून आता अपग्रेडच होत जाणार आहे. हे तर असे रॅन्डम फोटोज आहेत ना. मग चांगले फोटो बघायचे असतील तर इंस्टाग्राम वरती बघा. हा, एक ब्लॉग तसा पण म्हणजे लाईक जिथे आम्ही एकदम स्ले पण केले आहे. स्ले म्हणजे एक नंबर असे वाले स्ले केलेले आहेत, हा. तेही आहे आतापर्यंतचे सगळे. सो तेही आम्ही एक दिवस घेऊन येऊ. तर तुम्ही सध्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम मध्ये जाऊन फॉलो करा. मी पण बोलणार, आपला चॅनल आहे. मग एकत्र बोलायचं. मग एकत्र बोलूया. चालेल. 1 2 3 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.